श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असाल तर आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असाल, ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे सगळ्यांना समजणं. ते म्हणजे स्त्रीबीज. हे स्त्रीबीजचं काय महत्त्व आहे प्रेग्नन्सीसाठी आणि त्याची क्वालिटी आपल्याला कशी वाढवायची आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहील आणि आपल्याला दिवस जातील. तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असेल ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. तर सगळ्यात अगोदर स्त्रीबीज म्हणजे काय असतं ते बघूयात आपण. स्त्रीबीज म्हणजे आपण कुठल्याही महिलेचं एक मासिक पाळीचं चक्र असतं. हे मासिक पाळीचं चक्र कुणाचं रेग्युलर असतं, कुणाचं इरेग्युलर असतं, म्हणजे नियमित किंवा अनियमित असतं. आणि याच्यामध्ये ओव्ह्युलेशन ही एक प्रोसेस असते. ओव्ह्युलेशन म्हणजे आपल्या अंडाशयातून अंड बाहेर येणं, ते फुटणं, याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतात. आणि हे ओव्ह्युलेशन एक ठराविक दिवशी होतं. आपल्या सायकलच्या लेंथनुसार, सायकलच्या किती दिवसांनी आपल्याला मासिक पाळी येते त्याच्या दिवसावर हे ठरतं. आता हे ओव्ह्युलेशन म्हणजे अंड फुटल्यानंतर जे त्याच्यातून बाहेर येतं त्याला आपण स्त्रीबीज असं म्हणतो. ठीक आहे. तर हे स्त्रीबीज म्हणजेच आपलं बाळ तयार करण्यासाठीचा पहिला घटक असतो. आणि दुसरा जो असतो तो स्पर्म असतो, किंवा आपण त्याला मराठीत शुक्राणू म्हणतो. आणि शुक्राणू आणि स्त्रीबीजचं मिलन झाल्यानंतर, म्हणजेच फर्टिलायझेशन झाल्यानंतर, तिथं एक छोटासा एम्ब्रियो तयार होतो, म्हणजे छोटंसं बाळ तयार होतं. तर हे असतं स्त्रीबीज. ते कशासाठी आणि किती इम्पॉर्टंट असतं हे आता तुम्हाला समजलं असेल. तर आत्ता आपल्या हल्लीच्या आपले लाईफस्टाईलमध्ये खूप जास्त चेंजेस झाले आहेत आणि आपली लाईफस्टाईल एवढी चांगली नाही आहे, प्युअर नाही आहे. तर या कारणामुळे याचा सगळा आपला इम्पॅक्ट किंवा परिणाम आपला स्त्रीबीज याच्यावर होतो आहे. आणि या परिणाम म्हणजे काय होतं की प्रेग्नन्सी राहायला कुठेतरी प्रॉब्लेम येतो आहे. प्रेग्नन्सी लवकर राहत नाही आहे. म्हणजे जिथे कुठे अगोदरच्या काळात खूप लवकर प्रेग्नन्सी राहत होती, तर या हल्ली जर आपण बघितलं तर प्रेग्नन्सी राहत नाही आहे. PCOD दिसतो आहे, थायरॉईड दिसतो आहे, खूप जास्त हार्मोनचा गोंधळ उडालेला आहे शरीरामध्ये, वजन खूप वाढतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी जर परिणाम होत असेल तर तो आपला स्त्रीबीजावर होतो. म्हणजे मला असं म्हणायला आवडेल की आपण आज काय खातोय आपल्या ताटामध्ये, हे आपलं स्त्रीबीज किती क्वालिटीचं असणार आहे ह्याच्यावर हे डिपेंड असतं. म्हणजेच तुम्ही जर चांगल्या गोष्टी खात असाल, चांगलं हेल्दी खात असाल, प्रोटीन जास्त असलेल्या गोष्टी खात असाल, तर कुठेतरी तुमचं स्त्रीबीज हे चांगलं बनणार आहे. जर तुम्ही मैद्याचे पदार्थ, बेकरी, साखर खूप जास्त खात असाल, चहा 2-2, 3-3 टाईम पित असाल, तर ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट, हा परिणाम हा आपल्या स्त्रीबीजावर होतो, किंवा त्याची क्वालिटी असते ती खूप खराब होते, जेणेकरून आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही, किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप जास्त धडपड करावी लागते, ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यामध्ये आहेत. आणि मेन म्हणजे व्यायाम आपण किती करतो. आपल्याला डेली थोडासा एक 30 ते 40 मिनिट योगा केलाच पाहिजे. आपण 20-30 मिनिट तरी चाललंच पाहिजे रोज, जेणेकरून आपला युटेरसकडे जाणारा फ्लो आहे, किंवा आपला जो लोअर बॉडीकडे जाणारा जो ब्लड फ्लो आहे तो वाढेल. आणि तो वाढल्यामुळे कुठेतरी आपलं सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. हे तुम्ही करू शकता. आता पुढचा एक असा प्रश्न असतो की आपण स्त्रीबीजची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला आहारात काय घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रोटीन ज्या गोष्टींमधून जास्त भेटतं त्या गोष्टी खायच्या आहेत. म्हणजेच तुम्हाला पनीर खायचं आहे, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर पनीर, सोयाबीन खायचं आहे, डाळी खायच्या आहेत, राजमा, या सगळ्या गोष्टी व्हेजिटेरियनमध्ये खायच्या आहेत. जर नॉनव्हेज खाता असाल तर तुम्ही अंडी, ह्याच्यामध्ये खूप चांगलं प्रोटीन भेटतं, तर हे तुम्ही अंडी खाऊ शकता. चिकन, मटन जे असेल ते तुम्ही खाऊ शकता जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर. सगळ्यात गोष्ट चांगली जर मला म्हणायला आवडेल तर तुम्ही सीड सायकलिंग करू शकता.
जर तुम्हाला लवकर प्रेग्नन्सी पाहिजे आहे तर तुम्ही सीड सायकलिंग करू शकता. सीड सायकलिंग म्हणजे काय, तर तुम्ही हे माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. सीड सायकलिंग तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसेल. 4 प्रकारच्या बिया असतात. त्या 2 बिया आपल्याला पाळीच्या 14व्या दिवसापर्यंत खायच्या असतात आणि दुसऱ्या बिया 14व्या दिवसानंतर खायच्या असतात. म्हणजे ज्या जो बिया असतात याचा अर्थ काय असतो, तर आपल्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स बनतात पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत जे हार्मोन बनतात ते या 2 बियांमधून भेटतात आणि पाळीच्या 15व्या दिवसापासून ते पुढे पाळी येईपर्यंत जे हार्मोन आपल्याला लागतात ते दुसऱ्या 2 बियांमधून मिळतात. तर या बिया कोणत्या, हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे मासिक पाळीच्या चक्रानुसार. तर ते तुम्ही एकदा नक्की व्हिडिओ बघा. खूप जास्त हेल्पफुल आहे. म्हणजे ज्या स्त्रियांना PCOD आहे, थायरॉईड आहे, यांच्यासाठी तर हा व्हिडिओ बेस्ट आहे. अजून एक टिप जर मी सांगायचं म्हटलं तर तुम्ही दालचिनी खाऊ शकता. एम्प्टी स्टमक किंवा उपाशीपोटी दालचिनीचा काढा किंवा चहा घ्यायचा. त्याचासुद्धा एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. तो घेतल्यानंतर आपले हार्मोन्स कुठेतरी रेग्युलर होतात आणि आपल्याला मासिक पाळी रेग्युलर येते. जिथं तुमची मासिक पाळी ही रेग्युलर आहे, दर महिन्याला बरोबर येते, तुमचा जो रक्तस्राव किंवा ब्लिडिंग आहे ती जर बरोबर जात असेल, तर याचा अर्थ असा असतो की तुमचं सायकल हे नॉर्मल आहे, तुमचं सायकल हे चांगलं आहे, नियमित आहे आणि कुठंतरी अंडे बनत आहेत म्हणून तुम्हाला मासिक पाळी येते, म्हणून तुमचा ब्लड फ्लो चांगला आहे. तर हे अशा पण गोष्टी असतात. काही माझ्या मैत्रिणींना असा प्रॉब्लेम असतो की पाळी तर येते दर महिन्याला पण ब्लड फ्लो तितका नाही आहे. 1 दिवस 1.5 दिवस फक्त ब्लिडिंग जाते आणि बंद होते. तर हे सुद्धा कुठंतरी आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे की 1-1.5 दिवस ब्लड फ्लो जाणं किंवा पाळीत रक्त जाणं हे सुद्धा चांगलं नाही आहे. तर तुम्ही सगळ्यात जास्त आहारावर लक्ष द्या, व्यायाम करा. तुमचं वजन जर खूप जास्त असेल, BMIमध्ये जर बसत नसेल, तर तुम्ही वजन पहिलं तुमचं कमी करा. कारण एक 5 किलो जरी वजन आपलं कमी केलं तरी आपल्या फर्टिलिटीमध्ये त्याचा खूप चांगला आपल्याला इफेक्ट बघायला मिळतो, रिझल्ट बघायला मिळतो. तर तुम्ही अशा गोष्टी, मी बरेच काही टिप्स तुम्हाला सांगितलेत आता बोलता बोलता, तेवढे सगळे तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून आपली स्त्री बीजाची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होईल आणि प्रेग्नेन्सी राहण्यास मदत होईल. कारण कसं असतं, जर स्त्रीबीज आपलं जर चांगलं नसेल, क्वालिटी खराब असेल, तर प्रेग्नेन्सी राहूनसुद्धा ते मिसकॅरेज होतं. कारण काही लोक म्हणतात की प्रेग्नेन्सी राहत नाही म्हणजे स्त्रीबीज खराब आहे. तेही गोष्ट आहे, पण राहून जर मिसकॅरेज वारंवार होत असेल, सारखंच तुम्हाला जर गर्भ राहत नाही आहे, राहिला तर तो पडतोय सारखं पहिल्या 3 महिन्यात, तर याचा अर्थ असाही असतो की कुठंतरी तुमचं जे स्त्रीबीज आणि शुक्राणू ह्याची क्वालिटी चांगली नाही आहे, याच्यामुळे सुद्धा गर्भ पडतो. तर मी शुक्राणूसाठी पुढचा एक व्हिडिओ बनवेल, त्याच्यासाठी काय करायचं. पण स्त्रीबीजासाठी हा आपला आजचा व्हिडिओ होता. मी आशा करते तुम्हाला थोडी तरी माहिती भेटली असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण परत भेटूया एका नवीन विषयासोबत अशाच आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.